श्री स्वामी समर्थ. मी ड्रमात पहिले पाईप टाकून देते, तोपर्यंत ड्रम भरतो. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. ड्रम भरत आहे तोपर्यंत मी फुलं तोडून घेते बागेतले देवपूजेसाठी. आज जरा थंडी बऱ्यापैकी आहे, कोवळं ऊन पडलेलं आहे. नाहीतर थंडीमुळे ना धुकं पडलेलं असतं सकाळच्या वेळेस, ऊन पडत नाहीत. तर आज ऊन पडलेलं आहे, तर मी बाहेरची कामं करता करता कोवळं ऊन पण घेते अंगावर. छान लाल जास्वंदाला ना फुलं खूप येतात. हे झाड जरा भिंतीच्या कडेला लावलं गेल्यामुळे बाहेरच्या फांद्या पूर्ण गायी खाऊन टाकतात. आणि हे पिवळं जास्वंद आहे ना, हे आतमध्ये होतं, खूप झुडूप झालं होतं, त्याच्यामुळे हे बाहेर लावलेलं आहे. पूजेपुरती फुलं झालेली आहेत, आता थोडी कमीच निघतात फुलं. तगराची फुलं पण निघतात 2-4. हे तगराचं रोप जगवायला मला खूप वेळ लागला, कारण की पहिल्यांदा ते लागलंच नाही, दुसऱ्यांदा पण लागलं नाही, तिसऱ्यांदा मग लागलं तेव्हा कुठं ते यायला लागलं थोडं. आता मी आंघोळीला जाते, तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओवर कंटिन्यू राहा. श्री स्वामी समर्थ. तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा. आता मी स्वयंपाकाला सुरुवात करते. स्वयंपाकाच्या सुरुवातीला मी पहिले कणिक मळून घेते, कारण की कणिक पहिले मळले की पोळ्या छान होत असतात, म्हणून पहिल्यांदा मी कणिक मळून ठेवते. आणि काका गेले होते बाजारात, त्यांना जायचं होतं आणि पायाला लागलं असल्यामुळे औषधं आणायची होती थोडीशी, म्हणून ते गेले होते. तर ते आता आलेले आहेत आणि त्यांना पहिल्यांदा चहा हवा आहे, म्हणून मी त्यांना पहिल्यांदा चहा करून देते आणि मग नंतर स्वयंपाकाला सुरुवात करते. काही घरात लागणारं सामानही मी काकांना आणायला सांगितलं होतं, तर ती पिशवी मी माझे सगळे कामं झाल्यानंतर काढते, कारण की माझे आता भरपूर कामं व्हायचे आहेत. अंघोळ आता झालेली आहे, तेव्हा काका लगेच आले, त्यांना चहा करून दिला आणि आता कणिक छान मुरलेली आहे, तर ह्याच्या पोळ्या करून घेते पहिल्यांदा. बघा पोळ्या किती छान फुगत आहेत. कणिक जर चांगली मळल्या गेली नाही ना, तर पोळ्या करावंसं वाटत नाही, उत्साह येत नाही आणि छान कणिक झाली की पोळ्या कराव्याशा वाटतात. पोळ्या करून झालेल्या आहेत माझ्या आता, आणि मी आता कोबी आणि बटाट्याची भाजी करणार आहे. मटरचे दाणे आहेत ते थोडे टाकून देते त्याच्यामध्ये, आणि कोबी आणि बटाटा करते. मसाल्याचे वांगे करायचे होते, पण काकांच्या पायाला लागलेलं आहे, त्यांना काही वांगे चालणार नाहीत, म्हणून मी कोबीची आणि बटाट्याची भाजी करते. दुष्काळात 13वा महिना म्हणतात ना, तसंच काहीसं झालं आहे आमचं. काका प्रायव्हेट जॉबवर आहेत, कामात काहीतरी कुरबुरी झाल्या, त्याच्यामुळे घरी बसले होते. प्रायव्हेट जॉबमध्ये असं होतच असतं काहीतरी. आणि घरी बसले आहे म्हणून लाकडं तोडायला बाहेर गेले, तर कुऱ्हाडच लागली त्यांच्या पायाला. खूप मोठी जखम झाली, त्याच्यामुळे अजून घरी बसले. आता ते बरे होईपर्यंत महिनाभर. आता जखम भरलेली आहे, बरा आहे पाय त्यांचा, पूर्णपणे बरा झाला आहे. थोडीशी जखम म्हणजे थोडीशी आहे, अगदी नाहीच्या बरोबर. 10 टाके लागले होते त्यांच्या पायाला. महिनाभर आराम केला, आता जातील पुन्हा कामाला. काका सध्या घरीच असल्यामुळे मी काय करते, सकाळीचे सगळे कामं उरकून घेते आणि नंतर मग स्वयंपाक करते. वरण भात भाजी पोळी जे करते तेवढं जेवतो आम्ही दुपारी. नंतर शिल्लक राहतच अन्न, थोडंसं जास्तच करते मी, कारण की दोघांपुरतं परत 2-2 वेळा थोडं काय करायचं, म्हणून मी पहिले जास्त भाजी की भात वगैरे करून घेते. आणि मग संध्याकाळच्या स्वयंपाकात मग थोडंसंच लागतं काही पण, म्हणजे भाजी असते, वरण असते, मग कधी वरण आणि भाजी दोन्ही एकत्र करून मी परत त्याला फोडणीला घालून देते. भात पोळ्यांपैकी काहीतरी पोळ्या तरी शिल्लक राहतील, किंवा भाजी तरी आपले भात तरी शिल्लक राहतो. मग त्यातलं दोन्हीपैकी जर भात जास्त शिल्लक असला तर मी मग पोळ्या करतच नाही. आणि पोळ्या जर जास्त राहिल्या शिल्लक पुरण्यापुरत्या, तर मग मी थोडासा भात टाकते. नाही तर मग आहे ते आम्ही रात्रीचं खाऊन घेतो. तसंही रात्री थोडंसं कमीच जेवलेलं बरं असतं, रात्री खूप पोटभर जेवू पण नाही. असं मी काका घरी आहेत सध्या म्हणून करते. नाहीतर सकाळच्या वेळेस काकांचा डब्बा वगैरे असतो, त्याच्यामुळे मग डब्याला आणि घरी पण जेवण करतात काका नाश्त्यासारखं, तर मग नाही होत 2 वेळेस.
मग मी सकाळी सगळा स्वयंपाक करते, भाजी पोळ्या वरण भात वगैरे, आणि संध्याकाळी मग नुसता भात किंवा फोडणीचं वरण, भात आणि बेसन असंच मी करत असते. दोन्ही वेळेस पूर्ण स्वयंपाक मी करत नाही. चला, आता पूर्ण कामं झालेली आहेत माझी. दुधाचं पाकीट पिशवीमध्येच राहिलेलं आहे. पटकन सामान काढून घेते मी आणि सामान ठेवून देते ते. भाजी पूर्ण झालेली आहे माझी. आता त्याच्यात मी गरम मसाला आणि कोथिंबीर टाकलेली आहे. तिला एक उकळी येऊ देते आणि भाजी झालेली आहे मग. आता गारठा असल्यामुळे पाकीट पिशवीतही राहिलं तरी काही टेन्शन नाही, दूध खराब होणार नाही. उदबत्तीचे पाकिटं ना मॉलमध्ये छान मिळतात, कारण की असे असे दुकानात घ्यायला गेलं तर हेच पाकीट 50-60 रुपयाचं मिळतं आणि तिथं 40 रुपयाचं वगैरे मिळून जातं. कोबीची भाजी आताच केली आणि कोबी परत आणली काकांनी. कांदे बटाटे संपलेले होते, तर मी कांदे बटाटे आणायला सांगितले होते काकांना, आणि काही थोडंफार अजून त्यांनी सामान आणलं होतं. लसूण वगैरे संपलेलं होतं घरी, तर ते आणलेलं होतं. बरं, चला तर मग व्हिडिओ आता इथेच संपवते. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, आनंदी रहा आणि व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक जरूर करा.